वहिनी हाय. हाय, प्लेझंट सरप्राईज. कसा आहेस तू? म्हणजे तू कशी आहेस? एकदम मस्त. तू अचानक इकडे कसा? अगं, आय एम सो सॉरी, मी तुला बसायला नाही सांगितलं. सो सॉरी, प्लीज ये बस ना. पण विक्रांत नाही आहेत घरी. हो मला माहिती आहे. ऍक्च्युली माझं तुझ्याचकडे काम होतं. माझ्याकडे तशी या अवस्थेत मी रिकाम टेकडीच असते. करेन ना मी काम. प्लीज सांग मला काय काम आहे. खरं तर मला तुला त्रास द्यायला आवडलं नसतं, पण मी तरी काय करणार. माझाच खास मित्र मला जर का मदत करत नसेल तर मग मी तरी काय करू. मग मी विचार केला की आपण रहदारीच्या मार्गावरून न जाता प्रायव्हेट रोडनी जाऊन बघू. सॉरी, मला काही कळत नाही. तू कशाबद्दल बोलतोयस? मोहिनी, इट्स अ टिपिकल केस. म्हणजे आपल्या खास मित्राच्या लग्नात आपल्याला एक मुलगी आवडते, मग आपण तिचा पाठपुरावा करू लागतो. मग जेव्हा आपल्याला पटतं की आपली डाळ काही शिजत नाहीये, मग आपण विशेष मेहनत घेतो. आणि त्यासाठीच मी इथे आलोय तुला भेटायला. ओके. तुझ्या मित्राच्या लग्नात तुला मुलगी आवडली म्हणजे विक्रांतच्या, सॉरी आय मीन आमच्या लग्नात. बरोबर. कुठली मुलगी? तुझ्याच सारखी साडी नेसलेली होती बघ. ओके, लेट मी थिंक. तुझी साडी बदल का? कारण तुझी साडी माझ्या साडीपेक्षा जास्त छान दिसते. मी मानसीला साडी. मानसी? येस. ओ माय गॉड. आणि तू लाजतोयस का रे? कोण लाजतंय? काय रे संध्या, तू कसं काय अचानक लाजतोयस तू? का? काका, हं? इसका काही टाका भिड गया. अरे मोहन, हा, वॉलेट आणि मोबाईल घेतलास का? नंतर मी परत खोलीत जाणार नाही. आता कुठे जाय- संध्या, तू कधी आलास? हे चहा वगैरे विचारलास ना त्याला? बरं चल आपण निघूया रे. मला नाही नाही, आपण निघू शकत नाही ना आता. आपली सगळ्यात जास्त गरज आता इथे आहे, इथे. हे काय झालं? काही झालं नाही, काहीतरी व्हावं अशी इच्छा आहे याची. काय म्हणजे कशाबद्दल? काय व्हावं? काय बोलती, काही कळत नाही ग हिला. ग असं काय करतेस तू गीता ग? वय काय त्याचं? हा बघ कसं लाजतोय बघ. लग्नाचं वय झालं ना त्याचं आता. हा ओ अच्छा, तसं. काय रे संध्या, कोण आहे मुलगी? गीता काकी आपल्या ओळखीतलीच आहे मुलगी. कोण? मानसी. मानसी. दादा, आता ना आपल्या घरामध्ये लवकरच एक लव्ह स्टोरी बघायला मिळणार आहे. अगो बाई, लव्ह स्टोरी? कुणाची? आपली लाडकी मानसी आणि आणि कोण? संत्या. सत्या काय? अरे हो, अरे मला कसं कळलं नाही? आपल्याला तू एक दोनदा घरी आला होता. मी म्हटलं काय रे? नाही नाही, असा चालू म्हणाला. असं आहे काय? हा पण चांगला आहे. मुलगा चांगला आहे, छान छान. काहीतरी काय? नाही म्हणजे तुम्हाला काय एवढा उत्साह? अगं उत्साह नाही, दोन तरुण माणसं एकत्र येत आहेत. छे, पण मोहन कशावरून असं असेल? वहिनी मी सांगतोय ना, मोनिका पण फॉर आहे. आणि समजा त्यांची गाडी रोडावरनं घसरलीस तर आपण सगळे आहोतच गाडी पुन्हा रोडावर चढवायला, हो की नाही? मी तुम्हाला सांगते, मला ना हे सगळं इतकं एक्साइटिंग वाटतंय ना, लव्ह स्टोरी वगैरे. आणि मुळात ना करिअर वाईज त्याचं उत्तम चाललंय, हो की नाही? नाही, पण मला असं वाटतं की आपण या भानगडीत नकोच पडायला. हा, जरा दमाने घेतलं पाहिजे. पण दोघांचा जोडा मस्त शोभेला एकदम. आणि दादा, तुझं म्हणणं बरोबर आहे. मला असं वाटतं की आपण त्यांना सपोर्ट करूया. शेवटी आपल्या घरचा मामला आहे. घरचा? घरचा कसा काय?
असा म्हणजे काय बहिणी? अगं संत्या विक्रांचा मित्र नाही का लहानपणापासून, आणि मानसी मोनिकाची बहीण आहे. आणि कसं आहे बहिणी, त्या दोघांचं जर का जमलं तर मानसीचं आपल्या घरी येणं आणखी वाढेल. नाही नाही, पण मला असं वाटतं की आपण एवढी घाई नको रे करायला. अहो वहिनी, घाई नाही करत होत, फक्त मदत करतो. ए मोहन, मी तर ठरवलंय की त्यांना सहजासहजी भेटता येईल ना, त्यासाठी आपण खूप प्रयत्न करूया, भरपूर प्लॅन्स करूया. आणि कसं आहे, याच आपल्या घरी त्यांना जर का भेटता आलं तर सोपं आहे ना त्यांच्यासाठी सगळं. अरे पण गीता, त्यांना जर का बाहेर भेटू असं वाटलं तर काय करणार? अरे ते तर होणारच आहे नंतर, तेच तर हवंय आपल्याला. पण आत्ता भेटण्यासाठी जर का आपणच निमित्त पुरवलं तर काय हरकत आहे. येस, युअर राईट गीता. हा, मग सांगा ना काय करायचं. अहो मला ना काहीतरी आठवलंय. तुम्ही जरा आत या. तुला काय एकदम अचानक आठवलं. आलो. हा. तुम्ही आधी इथे बसा. आता तिथे बसलोच होतो ना, काय आठवलं तुला एकदम? काय चाललंय तुमचं? तुम्ही त्या लव्ह स्टोरी मध्ये इतका इंटरेस्ट का घेताय? इंटरेस्ट काय, काहीतरी काय बोलतेस तू? आहे 2 तरुण मुलं आहेत, त्यांचं काय जमत असेल तर बरं, एवढंच मला म्हणायचं होतं. त्याची काहीही गरज नाहीये. काय एवढा का हट्ट तुझा भलताच? आहे माझा हट्ट. तुम्ही याच्यात पडायचं नाही म्हणजे नाही, कळलं ना? मोहन आणि गीता सुद्धा आतीच करतायत हं. त्यांना हे सगळं करायची काय गरज आहे हो? पण तुम्ही एक लक्षात ठेवा, ही लव्ह स्टोरी फुलवायला तुम्ही मदत करायची नाही. अगं फुलवायला काय शब्द काय वापरतेस तू? काय का, पण तुला एवढा सगळा रस कशाला याच्यात? मी की नाही मानसीचं स्थळ माझ्या भाच्यासाठी सुचवणार आहे. हो, अहो काय मस्त जोडी जमेल. असं आहे तरी. नाही म्हणजे त्याला उत्तम स्थळ येत आहे, पण मी की नाही मानसीलाच पुढे ढकलणार आहे. कुठे ढकलणार आहे? हो ढकलणार आहे म्हणजे मी तिला स्पर्धेत जिंकवणार आहे. स्थळांची कसली स्पर्धा? मला तुम्ही ना असं शब्दात पकडू नका. माझ्या भाच्याचं स्थळ उत्तम आहे, पण मानसी पण चांगली मुलगी आहे ना, आणि अहो हल्ली अशा चांगल्या मुली सहजासहजी मिळत नाहीत. अगदी बरोबर आहे तुझं, पण तुझ्या भाच्याचं काय? त्याचं काय? अहो माझा भाचा आहे तो उत्तम स्थळ आहे. बर, मग आता नेक्स्ट स्टेप काय आहे? अरे विक्रांत, मानसी, या या. काय, कसा होता आजचा दिवस? ॲज युजल बिझी. गुड. आज आमचा दिवस जरा स्पेशल होता. हो का? हो. अरे वा, काय स्पेशल? तू बस ना, बस रे, बस. हो. सांग तू बस. घ्या पाणी घ्या. ये. अहो अहो लवकर तो आलाय. मग मग काय, मी सांगितलं होतं ना, त्याला बोलवा ना. बोलायचंय ना त्याच्याशी. त्याला बोलून काय करायचं? त्याचं झालंय लग्न, तिला बोलवायचंय का? अहो तिला कसं बोलवणार? तिला त्या दोघांनी पकडून ठेवलंय ना. आता त्या संत्याबद्दल तिच्या मनात नाही ते भरवणार. ती संत्या माझा खूप जवळचा मित्र आहे. पण तू तुझ्या मनाला जे योग्य वाटेल तेच कर. तो डिप्रेस होईल असं प्लीज काही करू. हाय मानसी. किती कॉल्स आणि मेसेजेस केलेस तू? सॉरी. आपण भेटू शकतो का? हो